राज्यातले उद्योगधंदे इतर राज्यात जात असल्याची टीका विरोधकांकडून सातत्याने होत असताना आता फडणवीस सरकारने थेट आकडेवारी जाहीर करत विरोधकांची बोलती बंद केली आहे। राज्यातील परदेशी गुंतवणुकीची यादी देत मुख्यमंत्री फडणवीसांनी परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल आहे असं म्हटलं। 6 महिन्यातील परदेशी गुंतवणूक वार्षिक सरासरीच्या 95% जमा झाली आहे। अवघ्या 6 महिन्यात 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तर महाराष्ट्र आता थांबणार नाही। वार्षिक सरासरीच्या 95% गुंतवणूक अवघ्या 6 महिन्यात झाली आहे। पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो, आपला महाराष्ट्र सातत्याने एफडीआय आकर्षित करण्यात अग्रेसर आहे। 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी आली आहे। अवघ्या 6 महिन्यात 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक राज्यामध्ये झाली। 4 वर्षातील सरासरी पाहता 1,19,556 कोटींची वार्षिक गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आली आहे। याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे। मी महाराष्ट्राचं मनपूर्वक अभिनंदन करतो। उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राची ही घोडदौड अशीच कायम राहील अशी ग्वाही देतो, अशी पोस्ट मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे। तर एफडीआय गुंतवणुकीच्या आकडेवारीवर महसूल मंत्री बावनकुळे काय म्हणतात बघूया। देवेंद्रजीचा कार्यकाळ पुढे जाईल। 100 डेज आपण जे म्हणतोय सरकारचे, तो कार्यकाळ जेव्हा संपेल 100 डेजचा, त्या दिवशी तुम्हाला अजून काही वेगळं दिसेल। ही सुरुवात आहे, पिक्चर भी बाकी आहे, ट्रेलर आहे। और हे ट्रेलर एवढं सुपरहिट आहे तर पिक्चर किती मोठा असेल। त्यामुळे मला वाटतं देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे महत्त्वाचं सरकार आमच्याकरता, महाराष्ट्राकरता दिलेलं वचन पूर्ण करेल आणि त्याकरता आम्ही काम करतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।